मोजून बोलून संपत नाही तोपर्यंत 5 मिनिटातच असला रस्ता. आणि माझ्या समोर ती बोट आहे बघा. आणि हा महाराजांच्या काळातला दरबार आहे. सरसेनापती अंबिराव यांचा जर पिक्चर बघितला असेल ना तर तुम्हाला लक्षात येईल की ते नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये. जवळपास आता वाजलेले आहेत 9 आणि मी घरातून निघालो होतो 8 वाजता. आणि कुठे निघालो आहे तर मी जातो आहे आता विजयदुर्गकडे. म्हणजे विजयदुर्ग किल्ला आहे, त्या किल्ल्याकडे जाणार आहे. आणि लवकर निघणार होतो 7 वाजता, पण निघेपर्यंत जवळपास वाजले 8. आणि मी आता नांदगाव त्याच्यानंतर तरळे असा हायवे सोडून इकडे विजयदुर्गच्या रोडकडे आलो आहे. विजयदुर्गमध्ये जाण्याचं आज कारण ते म्हणजे आपल्या विजयदुर्ग किल्ला आहे, त्याच्या बंदराच्या इथे इंडियन नेव्हीचं एक लढाऊ जहाज आपल्या विजयदुर्गच्या बंदरावरती येऊन थांबलं आहे. आणि ती जर बोट बघायला मिळेल तर बोट पण बघूयात. आणि किल्ला फिरता जर आलं तर किल्ला फिरूयात, सगळ्या गोष्टी दाखवूयात तुम्हाला. त्यासाठी मग तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल पूर्ण. व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब कराच चॅनलला, कारण आपल्या चॅनलवरती व्हिडिओज खूप कमी येत आहेत आणि त्यामुळे आपल्याला चॅनलचे सबस्क्रायबर खूप कमी होत आहेत. आणि ॲक्च्युली कमीच आहेत, ते कमी होतच चालेल, वाढतच नाहीत. सो त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सो चला आता आपण जाऊयात विजयदुर्गला. खूप छान असे रस्ते आहेत यार. बऱ्याच दिवसानंतर या रस्त्यानं खूप मिस करत होतो मी. आणि खूप महिने झाले मी हेल्मेटला माईक लावून गाडी चालवलीच नाही आणि रेकॉर्ड पण काय असे व्हिडिओ केले नाहीत. गावातले रोड तर माझी आवडती गोष्ट. समोर आमचं ट्रक चालतं आहे, ट्रकमध्ये काय माहिती, सगळं त्या सायलेन्सरमधनं काळा धूर सोडता नुसता. आणि त्याच्या पाठोपाठ मी चालतं, माझ्या तोंडावर येतं काळं सगळं धूर. भैंस की आँख. अब भी तारीफ की थी यार कि रोड अच्छा है भाई, सुंदर सुंदर रोड आएंगे अपने को मिलेंगे. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय. थोडंच मोजून बोलून संपत नाही तोपर्यंत 5 मिनिटातच असला रास्ता. सच्ची बोल रहा भाई, इतना भी तारीफ करना बुरी बात नहीं, अच्छी बात नहीं है. क्योंकि जब भी इंसान की तारीफ करने लग जाओगे ना, तुरंत जैसे इंसान बदल जाता है तैसे वक्त बदल जाता है, जैसे रास्ते बदल गए. देखो, अरे कहना क्या चाहते हो? रास्ते बदल गए देखो. चलो कोई बात नाही, पुढे जरा चांगल्या रस्त्यात जाऊन मग आपण काय ते चांगल्या गोष्टी बोलूयात. थांबा जरा, मी ना हा रस्ता जरा पार करतो व्यवस्थित, कारण माझा ना पाठचा टायर पण व्यवस्थित नाही आहे. आणि हा रस्त्यावर उखललेला रस्ता पूर्ण आहे ना. फायनली आपल्याला रस्ता चांगला भेटला आहे बाबा, बऱ्याच वेळानंतर. किती किलोमीटर गेलं असेल काय माहिती, मला 10 वाजले यार इकडेच. तर मंडळी आता मी पोचलो विजयदुर्गच्या बंदरावरती. आणि गाडी या साईडला इकडे झाडाच्या इथे लावतो आहे सावलीमध्ये. आणि माझ्यासमोर ती बोट आहे बघा. इथून थोडंसं लांब आपण जवळपर्यंत जायचा प्रयत्न करूयात. आणि समोर जर पाहिलात तर मस्त की विजयदुर्ग किल्ला दिसतोय पाण्याच्या भोवती, ज्या ठिकाणी आपल्याला इथून मग किल्ल्याच्या भोवती जायचं आहे.
तर मंडळी अशा प्रकारे काहीतरी बोट दिसते बघा, आणि या बोटीचं नाव आहे गुलदार, अशा बोटीचं नाव आहे. आणि विजयदुर्गाच्या बंदरावरती ही बोट उभी आहे. त्या ठिकाणी आपले नाव रजिस्ट्रेशन करतात. आणि त्यांनी मी विचारलं, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, तेव्हा समजलं की ही बोट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ते उभी केलेली आहे. चला तर मग आता जाऊयात विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर आत्ता आपण आलो विजयदुर्ग किल्ल्यामध्ये. गाडी खाली पार्किंग केली आहे आणि चढून वरती आलो आहे. माझ्या मागे बघू शकता, माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, इथून आतमध्ये जायचं आपल्याला किल्ल्यामध्ये. आणि इथे मंदिर आहे आणि असा काहीतरी किल्ला. असा पूर्ण किल्ला खूप मोठा आहे, पण आपल्याला फिरायला खूप वेळ जाईल आणि जवळपास वाजले 11:30. सो आतमध्ये थोडंसं फिरूयात, दाखवतो तुम्हाला. आतमध्ये थोडंसं फिरूयात, तुम्हाला दाखवतो, आणि मग पुढे आपल्याला देवगडला पण जायचं आहे. तर आता आपण किल्ल्याच्या दिशेने आतमध्ये जात आहोत. आतमध्ये आल्यावर दरवाजाने, आणि समोर आल्यानंतर गाईड वगैरे पण भेटतात. म्हणजे तुम्हाला प्रॉपर जर माहिती घ्यायची असेल ना, तर गाईड प्रोव्हाइड करतात, तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित सांगतात. पण त्यांची पण मदत तुम्ही घेऊ शकता पूर्ण किल्ला फिरण्यासाठी. आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊयात. आणि मित्रांनो, तुम्ही जर सरसेनापती हंबीरराव यांचा जर पिक्चर बघितला असेल ना, तर तुम्हाला लक्षात येईल की त्या पिक्चरचे जे तो सीन कुठे पाठीपुढे शेवटला लक्षात नाही माझ्या, पण विजयदुर्ग किल्ल्यावर त्याची शूटिंग घेतलेली आहे. आणि किल्ल्याच्या मधोमध आल्यानंतर समोर एक असा भुयारी मार्ग जातो. जो पलीकडचा एक बुरुज आहे ना, तिकडे जाण्यासाठी हा भुयारी एक मार्ग आहे. इथून आतमध्ये तुम्ही पलीकडे जाऊ शकता, आणि इथून कडेकडेने पण पूर्ण किल्ला आपण गोल फिरू शकतो. आणि एकतर इथून मधून वाट आहे, त्या मधून वाटेतून तुम्ही फिरू शकता किल्ल्यावरती. आणि मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ना, ह्या किल्ल्याची समोरची बाजू, म्हणजे समोर पलीकडे बघितलं तर समुद्र, आणि शत्रू येण्याचा मार्ग समुद्रच त्यावेळी होता. आणि जर बोटने आपण जात असो ना, तर बोटची एक फेरी आहे बाहेर एक बोटची फेरी आहे, जी की त्यावेळेस शत्रू येत होते त्याची स्टोरी सांगितली जाते. आणि लांबून दिसतं ना की गडांवरती जे तोफयांचे मारा झालेला होता, ते सगळे निशाणी तेव्हाच्या अजूनही आहेत, जे की तुम्हाला बोटवरून जर तुम्ही फिरायला गेलात ना, तिथून तुम्हाला दिसू शकतात. आणि ते अजूनही क्लिअर दिसतात. तेव्हा तोफांचा मारा झालेला किल्ल्यावरती तो अजूनही तिथे आपल्याला दिसून येतो स्पष्ट. आणि हा महाराजांच्या काळातला दरबार आहे.
आणि हा विजयदुर्ग किल्ल्यातील दरबार एरिया आहे. म्हणजे तो आता बऱ्यापैकी थोडंसं काम किल्ल्याचं चालू आहे अजूनही. आणि ही जागा तुम्ही पाहताय ना, ही आहे ध्वजस्तंभ उभा करण्यासाठीची जागा.